जय जिजाऊ जय शिवराय। तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर। तर बघा सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि आता पावसाचं वातावरण तर चालू झालेलं आहे। कालचा व्हिडिओ बघितलास तुम्ही की आमच्याकडे मालगावला पण पाऊस झाला आणि इकडे म्हणजे थोडासा झालता म्हणजे सडा शिकल्या आणि आज सकाळपासून पण इतका आभाळ आलेलं आहे। आणि आज आमची तर म्हणजे चालू होतं मम्मीची गडबड कामाची। आता कसं बाळ असल्यामुळे मग सगळे कोणी चालूच राहतं यायला भेटायला किंवा म्हणजे बाळ पाहायला। तर आता चालू आहे मम्मीचं कामाची गडबड। आणि तर बघा म्हणजे पाऊस थोडा पण आला ना तर झाडं एकदम मस्त असे खुलत आहेत, कारण की छोटंसं झाड आहे पहा किती सुंदर असं झालेलं आहे। कारण की पाऊस थोडा पण पडला ना झाडं एकदम मस्त होते, कारण की गावामध्ये काही इतके झाडं नसतात। आणि इथं छोटंसंच लिंबुनीचं झाड आहे आणि लिंबुनीच्या झाडाला पण किती मस्त असे लिंब लागलेले आहे। तर बघा आता सकाळीच म्हणजे इथं 4-5 दिवसा मिळून पाणी येतं आणि पाणी पण आलं होतं। तर मम्मी त्यांचं ते चालू आहे आणि माझ्या बहिणीच मुलगा आहे नयन पाणी येईल काय, आणि इकडं मम्मी त्यांचं चालू होतं पाणी ते भरायचं। चला आता ताई त्यांचं चालू होतं स्वयंपाक। आणि उन्हाळ्याची कशी शेगडी बाहेरच घेतली त्यांनी स्वयंपाक करायला। झाली भाजी ताई? नाही ना अजून झोपेलच तो। हा ना आंघोळ घालावं लागन, थांब मी पाहते उठला का नाही। तर बघा आमचं बाळ बाहेर आणून बाजीवर मम्मीना म्हणजे झोपला तो बाहेर आणलं होतं आणि आता खेळायला पण लागलं, कारण की त्याला आंघोळ घालायची त्याच्यामुळे बाहेर आणलं, कारण की तो गार हवेला लई कवर पण झोपता। हान बाळ अय पिल्लाऊ परी बाळाला आंघोळ घालायची का? हां बघा किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे। आणि सकाळी कशी सगळ्यांचीच कामाची गडबड राहते आणि त्या गडबडीमध्ये पण आज आपली वासुदेव मामा आलेले। तर तुम्हाला दाखवणारच आहे वासुदेव मामाचं, कारण की वासुदेव मामा वर्षातून एकदाच येते आणि आलेच नंतर म्हणजे इतके भारी मस्त असे गाणे म्हणतात। आणि शंभू झालं तेव्हा पण आले ते, तेव्हा पण आम्ही शंभूला गाणं म्हणायला लावलं होतं तर म्हणले ते, आणि आता पण आपल्या बाळाला गाणं म्हणणार आहे। तुम्ही तो व्हिडिओ शेवट लोक बघा वासुदेव मामा कसे गाणे म्हणतात म्हणून। आणि इकडं चालू होतं वहिनीचं धुणं ते धुयचं आणि आता वासुदेव मामा पण आलेले। मोती पवळ्याचा बाई हातीवरती अंबारी घाला साखर वाटी रे दासूद गेला रे झोवाळा झोजून दुसऱ्या दिवशी ग थंडी नाणी पाणी घाल त्या मग 12 वजनी आतून बोलती होय राजाची राणी झाला पुत्र वंशाला धनी रे झोवाळा झोजून तिसऱ्या दिवशी ग 3च करती हाती घेऊन ग सोन्याची आरती घडोघडी लागो चरण वंदिती हरिनामात रे सुमरण करती झोवाळा झोजून 4थ्या दिवशी गो बाळाला सरी दाग घडवावे मग नाना परे वाच्या बिंदले ग सोन्याची सरी बोलवा सोनार आपल्या घरी रे झोवाळा झोजून 5व्या दिवशी ग वाजला घंटा पंचामृत ग सोन्याच्या ताटात आले बळीराम मीठाची नो पाटात पंचंगवाची तारे आनंद मोठा रे झोवाळा झोजून 6व्या दिवशी ग येण्या जाण्याला बाई बहिणीचे गाव आले दुर्जन ग मारले जीव माये बापाच ग राखावे नाव रे झोवाळा झोजून 7व्या दिवशी मग 6वी चाली खाण कधी चुके ना ग ब्रह्म्याचा लिखाण 33 कोटी देव मारतो हा कान माया जंजाळ रे संसार न काळे झोवाळा झोजून 8व्या दिवशी ग हे तुझे बाळ गोपी गवळणी मंग्याच्या आळ बाळ श्री कृष्ण ग अंगणी खेळ रे झोवाळा झोजून
दिवशी ग नवस केला दाया खंडीचा राजा जन्मला चंद्र सूर्य हो दीपती त्याला धन्य मावली ग पुत्र हा झाला रे धुवाळा जो दहाव्या दिवशी मग दहाव्या केला हात जोडून ग अष्टान त्याला चांगला पुत्र हा वंशाला यावा माये बापाला रे पंढरी जावा रे धुवाळा जो 11व्या दिवशी ग 11 ताट उदबत्त्या जळते 360 त्याचा फुलाची ग झाली घनदाट बाळ खेळता रे आनंद वाट रे धुवाळा जो 12व्या दिवशी गो पाळणा बांधिला माये बापाने ग झोका ओ दिला 9 महिन्याचा रे 3 भाग हरला रे धुवाळा जो 13व्या दिवशी ग 13 नहान सक्का सोयीला ग फुकत कान नाव गोविंद ग वाटले पाने रे धुवाळा जो 14व्या दिवशी मग विद्या बोलला गोकुळ सोडून हा मथुरे सियाला हळदी कुंकासाठी पाळणा गायला धुवाळा तिथं राहतो ना अविनाश पाटलाच घर नाही का तिथं राहतो त्याच्या पाठीमागं शिवनेरी घर बांधलेलं नाही का मोठं हा आहे ना गंगूकडे येत असतं हा मग त्याच्या अलीकडेच आहे ना आमचं घर हा हा ये ना ते शेळकेच्या वाटतं शेळकी हा मळ्यात राहत बाबा मी इकडं आता मळ्यात येत असतो ना तिकडं हा का यायचं ना मग जास्त मध्ये राहतो तर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की वासुदेव मामा येणार होते आणि वासुदेव मामा आले बी आणि सुंदर असं आपल्या बाळाला गाणं म्हणले कारण की दरवर्षी येतच राहते आता उन्हाळ्यात आणि म्हणजे आमच्या आईंच्या होत्या ना तेव्हा पहिले कंटिन्यू येत होते वासुदेव मामा म्हणजे पहिल्याच्या काळात तर वासुदेव येतच होते पण आता शक्यतो जास्त येत नाही कारण की म्हणजे वर्षातून एकदाच येते कारण की ते पिंगळे बाबा वासुदेव बाबा आले भारी राहतं आणि वासुदेव बाबा जरा वस्त्र म्हणजे असं साडी ते दिलं ना एकदम भारी राहतं आणि आल्याच्या नंतर गाणे ते इतके भारी म्हणतात ते कारण की आता वासुदेव बाबा गाणं म्हणले आणि आता वासुदेव बाबा गेलेले कारण की त्यांना वर्षातून एकदाच येते आणि पूर्ण गावामध्ये जावं लागतं त्याच्यामुळं म्हणजे ते जास्त टाइम बसत नाही कारण की गाणं म्हणले आणि चहा ते घेतले लगेच ते बाबा म्हणून मी जातो म्हणे कारण की भरपूर टाइम लावतो आणि थोडं आता म्हणजे वय पण झालेलं आहे बाबाचं त्याच्यामुळं मग कसं दमदमणी जायला म्हणजे भरपूर टाइम लावतो आणि आता वासुदेव बाबा आपले गेलेले तर आमचा म्हणजे वासुदेव बाबाचे आपले गाणे कसे वाटले तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला तुम्ही ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद.